नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द रोहित खेरकर यूट्यूब चॅनल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर महाराष्ट्र दुय्यम सेवा म्हणजेच आपली MPSC गट ब 2026च्या परीक्षेशी संबंधित आलेली एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण आज अभ्यासणार आहोत. होय, मुदतवाढीची मोठी घोषणा झाली आहे. खूप भारी अपडेट आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया. आता सविस्तर माहितीकडे वळण्याआधी एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते. गेल्या काही दिवसांपासून अर्ज भरताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे एकच गोंधळ उडाला होता, बरोबर? एकीकडे रात्रंदिवस अभ्यासाचा ताण आणि दुसरीकडे हा फॉर्म भरण्याची धाकधूक. अक्षरशः जीव टांगणीला लागला होता सर्वांचा. उमेदवारांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून आलेला तो ताण पूर्णपणे स्वाभाविक होता. पण एक दीर्घ श्वास घ्या, कारण आता हा सगळा तणाव दूर करण्याची वेळ आली आहे. आयोगाने सर्वांनाच एक खूप मोठा आणि अतिशय गरजेचा असा दिलासा दिलाय. आणि हे बघा, हा आहे त्याचा अधिकृत पुरावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात क्रमांक 0111/2026 साठी हे अधिकृत शुद्धीपत्रक 30 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध केले वर का. त्यामुळे आता कोणतीही शंका मनात ठेवू नका. ही मुदतवाढीची बातमी 100% खरी आणि पूर्णपणे अधिकृत आहे. हे शुद्धीपत्रक म्हणजे खऱ्या अर्थाने एक मोठा आधार आहे. एकदम रिलॅक्स व्हा आता. कारण झालं असं होतं, अनेकांनी नॉन क्रिमी लेअर किंवा इतर जे काही आवश्यक प्रमाणपत्र असतात ती मिळवताना प्रचंड धावपळ केली. आणि त्यात त्या तांत्रिक अडचणी, कधी सर्व्हर डाऊन तर कधी वेबसाईट एकदम स्लो. पण चांगली गोष्ट ही आहे की आयोगाने या सगळ्या त्रासाची अधिकृतपणे दखल घेतलीये. या तांत्रिक अडचणींचा पूर्ण विचार करूनच ही मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची अडचण आयोगाला बरोबर समजलीये. तर मग हे नवीन वेळापत्रक नक्की काय सांगतंय? नीट लक्ष देऊन ऐका. आता अर्ज सादर करण्यासाठी आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी 14 मे 2026च्या रात्री 11:59 वाढीव वेळ मिळालाय. होय, बरोबर ऐकलत, 14 मे. त्यामुळे आता अजिबात पळापळ किंवा घाई न करता, पण तरीही वेळेतच आपली ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ही मुदतवाढ म्हणजे जो अभ्यासावरून थोडासा फोकस हल्ला होता ना, तो पुन्हा जागेवर आणण्याची एक सुवर्ण संधीच आहे. आता जे ऑफलाईन पद्धतीने शुल्क भरणार आहेत त्यांनी इकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच SBIच्या चलनाद्वारे पैसे भरायचे असतील तर त्याची चलनप्रत घेण्यासाठी 16 मे 2026च्या रात्री 11:59 मुदत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा फायनल कट ऑफ, हे शुल्क प्रत्यक्ष बँकेत जाऊन भरण्याची अंतिम तारीख आहे 18 मे 2026. तीही बँकेच्या कार्यालयीन वेळेत बरं का. हा शेवटचा टप्पा अगदी डोक्यात फिट बसून ठेवा, म्हणजे कोणतीही गडबड होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या फक्त तारखा बदलल्या आहेत. बाकी 9 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीमधील इतर कोणत्याही तरतुदींमध्ये किंवा नियमांमध्ये 0 बदल आहे. सर्व मूळ नियम आणि अटी जशाच तशा कायम आहेत. तुम्हाला स्वतः अधिक खात्री करायची असेल तर mpsc.gov.in किंवा mpsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर नक्की जाऊन पाहू शकता. क्रॉस चेक केलेलं कधीही चांगलंच. मित्रांनो, खऱ्या अर्थाने विचार केला तर हा वाढीव वेळ म्हणजे केवळ मुदतवाढ नाहीये, तर हे एक गिफ्ट ऑफ टाईम आहे. एक अमूल्य संधी आहे. आता फॉर्म भरण्याचा तो सगळा तणाव संपलाय ना, मग तीच वाचलेली ऊर्जा आता संयुक्त पूर्वपरीक्षेच्या अभ्यासात पूर्ण ताकदीने झोकून द्या. विजय त्यांचाच होतो जे कोणत्याही परिस्थितीत थांबत नाहीत. हीच ती वेळ आहे जेव्हा अभ्यासाचा वेग दुप्पट नाही, थेट दसपट करायचा आहे. आता हा मिळालेला अतिरिक्त वेळ तुम्ही स्वतःच्या यशासाठी कसा वापरणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. अधिक विशेष मार्गदर्शनासाठी तुम्ही चॅनल मेंबरशिप नक्की जॉईन करू शकता. आणि हो, तुम्हाला MPSC किंवा सरळ सेवा परीक्षांबद्दल अधिक सखोल माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ आणि चॅनलवरील इतर व्हिडिओज नक्की पहा. आजची ही माहिती आवडली असेल तर रोहित खेरकर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.